मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा काय म्हणतायत. ते आपल्या पंतप्रधानांची तारीफ करत असताना असं म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील नवरात्रात 9 दिवसाचा उपवास करत असून ते फक्त पाणी पितात. 9 दिवस फक्त पाणी पितात आपले प्रधानमंत्री. चांगली गोष्ट आहे, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र आपल्या देवेंद्र फडणवीस यांना ही गोष्ट आत्ता का सांगावी वाटली असेल? म्हणजे जेव्हा त्यांना प्रश्न विचारले जातात, जेव्हा जेन्युइन जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न, परीक्षेचे प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते त्याचे काही उत्तर देतात. जेव्हा त्यांना विचारलं जातं की महाराष्ट्रामध्ये पेपर फुटी होत आहे, तेव्हा ते म्हणतात पेपर फुटी झालीच नाही. 7-7, 8-8 पेपर फुटलेले आहेत. तर असं जेव्हा प्रश्न विचारले जातात, तेव्हा मात्र ती खोटी उत्तरं देतात आणि आता विचारलेलं नसताना ते मोदी यांची तारीफ करत होते. म्हणजे त्यांनी त्याच्या मागे पुढे बरंच सांगितलं की नवरात्राचा उत्सव चालू आहे, आपण सगळेजण कसं साजरा करतो आणि लोक उपवास धरतात, आपले पंतप्रधानसुद्धा उपवास धरतात, 9 दिवस कडक उपवास आहे, पाणीसुद्धा पित नाही वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. मला इंटरेस्ट याच्यात होता की याच्याखाली लोकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या. आता लोकशाहीमध्ये लोकांचं काय म्हणणं आहे हे पाहून घेतलं पाहिजे की नाही, लोकांच्या मनामध्ये काय आहे हेही पाहून घेतलं पाहिजे. तर मला त्याच्या खाली लोकांच्या कमेंट्स वाचाव्या वाटल्या. जे काही एकंदर मला कळलं त्यातल्या 2-3 मी कमेंट्स सांगते आणि बाकीचे दाखवते. पहिलं म्हणजे एक महत्त्वाची कमेंट होती, ती म्हणजे लोक असं म्हणाले की ते इतकं खोटं बोलतात की तुमच्या या वाक्यावर आमचा काही विश्वास नाही. दुसरं असं म्हणाले की ठीक आहे, पंतप्रधान उपाशी राहत असतील हरकत नाही, वर्षानुवर्षे आम्ही उपाशीच राहिलेलो आहे आणि आजही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक लोक उपाशी राहत आहेत. एका व्यक्तीने हंगर इंडेक्सचा फोटोच दाखवला आहे. तो जागतिक भूक निर्देशांक असतो ना, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे असं त्यांनी दाखवलं आहे की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जनता ही उपाशी राहते. ही आजही फॅक्ट आहे. रस्त्यावर राहणारे, भीक मागणारे अनेक लोक दिवसभर उपाशी राहतात आणि ते वर्षभर बहुधा जे आहे ते मॅक्सिमम काळ त्यांचा उपाशी राहण्यामध्ये जातो. तर इतकं विशेष काय आहे, इतकं कौतुक करण्यासारखं काय आहे? आणि बघूया एक एक कमेंट. पहिली कमेंट आहे, पाणी तर प्यावंच लागेल ना. हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे एक्झिट पोल बघून तोंडाचं पाणी पळालं असेल. काल हरियाणामध्ये निवडणुका झाल्या आणि एक्झिट पोलनुसार असं कळतं आहे की भाजपचं जे आत्ता तिथे सरकार आहे ते पडणार आहे, काँग्रेसची सत्ता येणार आहे. त्याच्या आधीचेही ओपिनियन जे पोल होते त्याच्यामध्ये तेच दाखवलं, एक्झिट पोलमध्ये तेच दाखवलं. तर रिझल्ट लागेल 2-3 दिवसामध्ये आणि ते चित्र क्लिअर होईलच. त्यामुळे त्यांची जी आहे ती हवा टाईट झालेली आहे. आणि असंही हरियाणामध्ये मोदींनी फक्त 2च रॅली केल्या असं म्हणतायत, कारण की त्यांना कळलं होतं की आपण हरणार आहोत हरियाणामध्ये. नेक्स्ट कमेंट बघा. आता उपवास करतात म्हणून मत द्यायचं का रे? नेक्स्ट कमेंट, म्हणजे आम्ही येडे विश्वास ठेवायला, भक्त ठेवतील बिनमेंदूवाले. एक व्यक्ती म्हणतो आमचा विश्वास नाही. एक तर त्यांचं वय खूप झालेलं आहे. म्हणजे उपवास करावा व्यक्तींनी, कधी करावा? 50-60च्या आतमध्ये असेल तेव्हा तुम्ही इतकं उपाशी राहा. म्हणजे माणूस 72-73ला आता पोहोचलेला आहे आणि आता म्हणतात की ते 9 दिवस फक्त पाणी पितात. तर लोक म्हणतात की आम्ही येडे का? आम्हाला काही इतकं कळत नाही का नुसतं पाण्यावर राहू शकत असेल का ही व्यक्ती म्हणून. नेक्स्ट. खून चुसणे वाले को पाणी की जरूरत ही क्या है? पाणी कशाला लागतंय? ते असंही रक्त शोषतच आहेत आमचं, असं एक व्यक्ती त्रासून म्हणतोय. नेक्स्ट. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचे काम कोण काय खातो, कोण काय पितो, कोण काय इतकं बघण्यापुरतं आहे असं एक जण म्हणतोय. खरं आहे, उपमुख्यमंत्री आहात तुम्ही, तुमचे खरंच मी तुम्हाला सांगते, आपल्याला राज्यामध्ये आणि देशपातळीवर उपमुख्यमंत्री असे असावेत की ज्यांनी उपमुख्यमंत्र्याचं जे काम असतं ना त्याच्याविषयी स्टेटमेंट द्यावे जनतेमध्ये येऊन. आणि आपल्या पक्षाविषयी बोलायचं असेल त्यासाठी त्यांनी प्रवक्ते ठेवलेलेच असतात. जे ते प्रवक्ते प्रत्येक पक्षाची आपापली लाल करत असतात, आपण कसे भारी हे सांगत असतात. पण देवेंद्र फडणवीस यांनी ते गृहमंत्री आहेत, राज्यामध्ये काय अवस्था आहे, सुरक्षेची काय अवस्था आहे, गुंडगिरी कशी वाढलेली याच्यावर त्यांनी बोलावं. तर ते कोण काय खातं, कोण काय पितं, मागे ते म्हणाले होते की ते संजय राऊत गांजा ओढून लिहितात, त्यांच्यावर मी विश्वास नाही ठेवत, कोणतरी काहीतरी खातो तेच सांगत बसतात. म्हणजे हा आपला उपमुख्यमंत्री आहे, बघून घ्या. यांचं शिक्षण म्हणे कुठेतरी बाहेर खूप मोठ्या भयंकर कॉलेजमध्ये झालेलं आहे. नेक्स्ट. पाण्यात काय मिक्स करून पितात ते पण सांगा असं व्यक्ती म्हणते. हां, तर ते हंगर इंडेक्सविषयी मी म्हणलं ना, तर एका व्यक्तीने सांगितलेलं आहे की 2023चा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 125 देश, तुम्ही बघा 125 देशांची एक लिस्ट आहे, इमॅजिन करा. आणि त्याच्यामध्ये भारत कुठे माहिती आहे? 111व्या स्थानी, म्हणजे खालून कितवा तरी. आणि हे सांगतात ना आपण एवढी ट्रिलियन विलियन इकॉनॉमी झालो, जगातले 3रे 4थे का 5वे झालो वगैरे. तुम्ही जगातले 3रे 5वे होऊन पण उपाशी राहण्याच्या तुमच्या इंडेक्समध्ये कितवे आहात तुम्ही? 111वे. म्हणजे खालून तुमचा 11वा 12वा 15वा नंबर लागतो. तुम्ही विचार करा. तर जर का तुम्ही इतकी $1 ट्रिलियन इकॉनॉमी झालेला असाल तर तुमच्या देशामध्ये अशी परिस्थिती पाहिजे की सगळ्यांच्या पोटाला अन्न मिळतं आहे, मात्र ते मिळू शकत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. आणि ही फॅक्ट आहे. हंगर इंडेक्स जर पाहिला तर आहेच ना, मग काय. नेक्स्ट. केळ खा म्हणावं त्यांना. नेक्स्ट. जनता उपास नाही का ठेवत? अरे करोडो लोक ठेवतात, फक्त मोदीच ठेवतात तसं नाही, पण लोक सांगत नाही. अनेक लोक, ही जी तपस्या नावाची गोष्ट असते ना, ती अशी इतकी पब्लिकली सांगून करायची नसते. म्हणजे खरं तर तुम्ही काय प्रकारे कष्ट घेता, मला असं वाटतं की तुम्ही शब्दातनं नाही सांगायला पाहिजे किंवा कुणीही या अर्थाने ते सायलेंटली केलं ना तरच त्याची पावित्र्यता जी आहे ती टिकून राहते आणि ते खरं वाटतं, त्यामध्ये काहीतरी आपल्याला ऊर्जा जाणवते.
पण मोदी कसे 3च तास झोपतात, कसे 9-9 दिवस उपवास करतात आणि कसं ते ध्यानच करत बसतात 45 तास. हे जे काही हे लोकं आपल्याला शिकवत असतात ना, याच्यामध्ये आपण खरंच पडायला नाही पाहिजे. ते आपण 2014ला पडलो होतो, ते 3 तास झोपतात आणि खूप काम करतात वगैरे, ते सगळं खोटं होतं. आणि हे आता अजूनही परत निवडणुका लागल्या म्हणून ते लोकांना मूर्ख बनवणं चाललेलं आहे. नेक्स्ट बरं मग यामुळे काय होईल? भारतीयांना रोजगार मिळेल, महागाई सगळ्यात खालच्या स्तराला जाईल, महिलांवर होणारे अत्याचार संपून जातील. अजूनही बरेचसे प्रश्न आहेत, ते संपतील का देवेंद्र फडणवीस साहेब? याची उत्तरं त्यांनी द्यायला पाहिजे. नेक्स्ट उपकार झाले मायबाप आमच्यावर, द्या अडाणींना आमच्या उडलेल्या जागा. इकडे एकीकडे अडाणींना जागा देत फिरत आहेत. ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा काही दिवसानंतर अडाणींना त्या देशामध्ये काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळालेला असतो. तुम्ही पाहिलं असेल अनेक गोष्टी ते विदेशामध्ये जातात तर पहिले आपल्या मित्राचं काम करतात. मुंबईमधली कितीतरी मोठी जागा अदानीला दिलेली आहे. हे सगळं त्यांचं चाललेलं आहे. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला चाललेले आहे आणि इकडून सांगतात हे 9-9 दिवस उपास. अरे नका करू. एखादा माणूस उपास नसेल करत, दिवसातनं 9 वेळा जेवत असेल तरी आम्हाला चालेल. फक्त त्यांनी जनतेची कामं करावी आणि हे हंगर इंडेक्समध्ये जो आपण खाली गेलेलो आहेत की नाही, तो पण नीट करेल असा माणूस आपल्याला पाहिजे आहे. नेक्स्ट पाणी नाही गोमूत्र. बरोबर आहे, इतकं गोमूत्र करत असतात तर पाणी कशाला पितात? गोमूत्र प्यायला सांगा त्यांना. मतांसाठी काहीही 1 मिनिटात आम्ही आता त्यांच्यावर विश्वास ठेवणं बंद केलं. मोदी कधी खरे बोलतात का? उगीच काही पण फेकायचे. सो असं लोकांचं म्हणणं आहे. आता मला तुम्ही खरंच सांगा, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केलेलं तुम्हाला आवडलं आहे का? काय वाटतं तुम्हाला की कुठल्या गोष्टीवर यांनी बोलायला पाहिजे? यांना कुठले प्रश्न आपण विचारले पाहिजे? कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.